पश्चिम बंगालमध्ये भाजपनं टीएमसीची सत्ता उखडून फेकत आपली सत्ता स्थापन केली आहे। पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून टीएमसीची सत्ता होती। या ठिकाणी ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या, मात्र भाजपने 207 जागा जिंकत टीएमसीला केवळ 80 जागांवर रोखलंय। यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठं बहुमत मिळालंय। या बहुमताच्या जोरावर भाजपने सरकार स्थापन केलंय। भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलंय। त्यांच्यासोबत इतर 5 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, सीएम योगी, सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह एनडीए मधील महत्त्वाचे अनेक नेते उपस्थित होते। मात्र सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत शपथ घेतलेले ते 5 नेते कोण आहेत आणि त्यांनाच का मंत्रिपद देण्यात आलंय पाहूयात। मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते: दिलीप घोष, अग्निमित्रा पौल, निशित प्रामाणिक, अशोक कीर्तनिया, क्षुदीराम टुडू। भाजपनं जातीय समीकरण साधत या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिल्याची चर्चा आहे। सुवेंदू अधिकारी ब्राह्मण समाजाचे नेतृत्व करतात। त्यांची स्थानिक नेते म्हणून ओळख असून पश्चिम बंगालमध्ये त्यांचा मोठा प्रभाव असल्यानं त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यांनी टीएमसीतून भाजपमध्ये पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवून दिल्याची चर्चा आहे। दिलीप घोष ओबीसी समाजातून येतात। अशोक कीर्तनिया मतुआ समुदायाचे प्रतिनिधित्व करतात। बंगालच्या निवडणुकीत मतुआ समाजाची मतं निर्णायक ठरली आहेत, त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची माहिती आहे। क्षुदीराम टुडू आदिवासी समाजातून येतात। जंगल, महाल आणि आदिवासी पट्ट्यातील जनतेचं प्रतिनिधित्व त्यांच्याकडे देण्यात आलंय। निशित प्रामाणिक राजवंशी समुदायाचे आहेत। उत्तर बंगालमध्ये राजवंशी समाजाचं मोठं प्राबल्य आहे, त्यामुळे प्रशासनात त्यांचं प्रतिनिधित्व महत्त्वाचं मानलं जातंय। भाजपने पश्चिम बंगाल सरकारमध्ये वेगवेगळ्या जातीच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी देत नवीन जातीय समीकरण साधलंय।